त्यातल्या भावनेतून या विभागाची जबाबदारी आपल्या मालेगाववर दिलेली आहे। आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे, खूप कष्ट करावे लागणार आहे, परंतु मी आपल्याला आश्वस्त करतो, तुम्ही बिलकुल काळजी करू नका। नेहमीप्रमाणे आपण सर्वजण मिळून कष्ट करू, वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करू। मालेगावचा विकास ज्या पद्धतीने गाडा आपला निघालेला आहे तो आणखी जोमाने पुढे जाईल, याबद्दल तुम्हाला बिलकुल काळजी करायचं काही कारण नाही। आणि हा मालेगावचा विकासाचा गाडा पुढे नेत असताना राज्यव्यापी गोरगरिबांचे आशीर्वाद आपल्या या महायुती सरकारला आणि आपल्या या मालेगावला मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो। जास्तीचा वेळ लागणार नाही, येणाऱ्या 1 ते 2 वर्षाच्या आत शिक्षण क्षेत्रातलं चित्र बदललेलं आहे। अशा प्रकारचे आशीर्वाद सर्वसामान्य जनतेचे त्या ठिकाणी निश्चितपणे असतील। अशा पद्धतीने काम आपल्याला त्या ठिकाणी करून दाखवायचं आहे। मला वाटतं आता भाषण करण्याची, बोलण्याची गरज नाही, आता प्रत्यक्ष कृती करून त्याचं अंमलबजावणी करण्याची गरज आहे। आणि म्हणून परत एकदा